मन मंदिरा गजर भक्तीचा. रात्री 12ला चिता पेटली. त्या चितेत टाकायचं प्रेत त्याला कवटाळलं. रडायला लागली. स्तनाला दुधाच्या धारा लागल्या. आणि मग रोहिदासाला कवटाळून विचारू लागले, दरदरुणी माझ्या स्तनी आला पाना, आता पाजू कोणा रोहिदासा. धाडस केलं, उचललं प्रेत चितेत टाकणार. हातात कंदील, काना एवढी उंच काठी, उजव्या खांद्यावर घोंगडण, झपाझप पावलं टाकत भयानक आकृती पुढे आली न आवाज दिला, खबरदार. तशीच थांबली. कौन बच्चा है? काशीच्या मार्केटमध्ये नवरा बायकोची विक्री झाल्यावर पहिली भेट आज आहे स्मशानात. मी राजा हरिश्चंद्राची राणी असं सांगणार होती. वीज चमकली. विजेच्या प्रकाशात राजानं राणी ओळखली, राणीनं राजा ओळखला. ठेवलं प्रेत खाली, पतीच्या पाया पडायला धावली तो हरिश्चंद्र मागं सरले. रुको तारा, पैर मत पड़ो, मैं जमदार का सेवक हूं, स्मशान में ड्यूटी करता हूं, अमंगल वेश वाला. अगर पैर पड़ोगी तुझे गंगा में नहाना पड़ेगा, पाप लगेगा. पतिदेव ते शेवटचं एक दात काढतं. काहीच कारण नाही ते शेवटचं काही कारण नाही हसण्याचं. प्रसंग रडण्याचा ते असं ते पाहते असं आहे ना. त्याला कशाचा हसू येत हेच कळत नाही. एवढा समाज रडतो, ते तिथेच दात काढते एकटं. ते दाता आहे ना. नाही प्रसंग सुटतो हे माहिती. तरी आता हे जरा ऐकणारे पुढे बसवल्या म्हणून रणदेवता आली. ते थोडं विक्षेप झाला की कथेची मजा गेली. बस मी किती हा आनंद टाटा बिर्लाला नाही. तो आपल्या आपल्या परीनं कसा, तुम्ही काय म्हातारे झाले का टेकून हात तिकडे हा ना, व्यवस्थित बसायचं काय ते. कौन बच्चा है? भूल गए क्या महाराज? आपके कुल का वारिस इकलौता बेटा रोहिदास. क्या हुआ? सर्पदंश से मृत्यु हुई. क्या रोहिदास मर गया? हाँ महाराज. तो मैं क्या कर सकता हूं? तुम्ही सगळे उठा रे बारीक. हा तिकडे जा, तिथे जाऊ दे तिकडे. काय मला वाटलं होतं की बरेच असतं. मागच पाहते, इकडेच पाहते. जाऊ तिकडे. हा नाही काय लाड करतो तसंच चाललंय. उद्यापासून इकडे 5-25 असे राखीव श्रोते पुढे बसा. मी किती मोठा महाराजांना असेल तर असलं ना ते मजा येत नाही. चांगल्या लोकांचं नुकसान होते. मेरे पास कुछ नहीं महाराज, जलाने के लिए इजाजत दो. देख तारा, मेरा एक नियम है. जिस दिन मुर्दा जलता है उस दिन 2 चीज़ें मुझे मिलती है. 1.25 सेर खिचड़ी और 1.25 गज कपड़ा. कपड़ा मालिक को जाता है, खिचड़ी मैं खाता हूँ. तो बोलती है मेरा बेटा है तो आज बेटे के लिए बाप भूखा रहेगा.
सवा सेर खिचड़ी नहीं लूंगा तारा, लेकिन मालिक के लिए 1.25 गज कपडा देना ही पडेगा. पुन्हा अर्धीच साडी राहिली होती. पुन्हा 1.25 गज साडी फाडण्याचा प्रयत्न तारा करू लागली. रात्रीचे 12. एवढ्यात विश्वामित्र प्रगट होतात. थांब तारा. बाबा, मी प्रसन्न आहे. रोहिदासाला जिवंत केला आणि विश्वामित्र म्हणाले, मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का बाबा? हा, एकच मागणी. आमची जेवढी परीक्षा बघितली बाबा, चंद्र सूर्य असेपर्यंत एवढी कोणाची बघू नका बा. बस, माझा दृष्टांत संपला. आज पश्चाताप या घटनेचा विश्वामित्राला झाला, जो अयोध्येतल्या दरबारात आला. तिथून आपलं वाढत गेलं. ही निमित्त आहे. राजा, यज्ञाच्या रक्षणासाठी तुझे 2 पोरं दे. बोलून दाखवलं नाही, पण मनात आलं. तुझ्या पूर्वजांना मी खूप त्रास दिला रे. काशीच्या मार्केटमध्ये नवरा बायको विक्रीला उभे केले. नवरा बायकोची ताटातूट केली. माय लेकराची ताटातूट केली. पूर्वी फक्त ताटातुटीचे काम केले. आता तुझा राम आणि लक्ष्मण सोबत दे राजा. 4ही मुलाचे लग्न जोडून सुनासह तुझ्या दरबारात आणून देतो राजा. बस, म्हणून आपली एवढी वेळ मी घेतली. आता थोडासा वेग वाढवून घेतो. दोन्ही ते तयारी सुरू झाली राम लक्ष्मणाची. राजा दशरथीच्या पाया पडतात. दशरथ राजे म्हणाले. राजा दशरथानं रामाचा हात विश्वामित्राच्या हातात दिला. सांगितलं, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र जाओ. रडारड सुरू झाली. कारण 15 वर्षाचे पोरं फिरायला चालले नाही, राक्षस मारायला निघाले. एक श्याम वर्णाचा एक गोरा पाण आहे. शरयू पार झाले तोपर्यंत सोडायला अयोध्येचे प्रजाजन तिथून वापस येतात. घनघोर अरण्यामध्ये प्रवास सुरू झाला. राजा दशरथजी वापस आले, पण विश्वामित्राच्या आनंदाला पारावार नाही. राम लक्ष्मण सोबत घेऊन निघाले. पानात वध ताटिकेचा केला. ताटिका गतप्राण झाली. विश्वामित्राच्या आश्रमात येत आहेत. संध्याकर्म फलाहार झाला. रात्र संपली. सकाळी स्नानादी कर्म आटोपलं. प्रात कहा मुनिसनर गुराई निर्भय यज्ञ करो तुम जाय. होम करण लागे मुनिझार्या पर मख की रखवारी. यज्ञाचा प्रारंभ झाला. राम लक्ष्मण संरक्षणाला तयार आहे. रामचंद्र बोले, यज्ञ का प्रारंभ करो बाबा, हम दोनों भाई तैयार हैं. पवित्र धूर आकाशात निघाला आणि नेहमीचे विध्वंस करणारे राक्षस सुबाव आणि मारीच अमंगल द्रव्य लेकर आसमान की ओर से आ रहे थे. तो रामचंद्र ने देखा. बिगर टोकाचा बाण मारला. 400 कोस जाऊन पडला. मारीची अग्निबाणाच्या द्वारा नाश सुभाऊचा केला. यज्ञ पूर्णत्वास गेला. बऱ्याच दिवसापासून राजा जनकाकडे धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू होता. आपल्या आपल्या सोयीनं राजे लोक येत होते. तिळाच्या दाण्या इतका धनुष्य हालत नव्हता. एक दिवस रावण आला होता.
उचलायचा प्रयत्न केला, छातीवर घेऊन पडला होता. आता असं वाटलं विश्वामित्राला की आपला यज्ञ पूर्णत्वास गेला, पण रामाला जर म्हणावं चला धनुष्य उचला तर राम कायद्यावर बोट ठेवणार आहे. राम म्हणणार आहे वो कोई हमने मेरे पिता ने कोई खाजगी काम के लिए थोड़ा ही भेजा है बाबा, वो तो खाजगी काम है, हम नहीं आ सकते. असं म्हणल म्हणून शब्द बदलवून वापरला. श्रीराम मेरा तो यज्ञ पूरा हुआ, लेकिन जनक जी के यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा. धनुर्यज्ञ क्या गुरुदेव? हाँ, तो यज्ञ के लिए मैंने तो अवतार ही लिया है, चलो उसको भी पूरा करें. मग तैयार. धनुष धनुष्य यज्ञ श्री रघुकुल नाथ हर्ष चले मुनिवर के साथा. निघाले. आश्रम एक दीख मगमाय. रस्त्यात एक आश्रम बघितला. त्या आश्रमात वास्तव्याला कोणी नाही. दारामध्ये दगड दिसला. रामचंद्राने विचारलं एवढा सुंदर आश्रम आहे, राहायला कोण नाही, दारामध्ये दगड आहे. दगड नाही रामा, ही गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. काय झालं? दगड झाली. कशानं? शापानं. कोणी दिला? गौतमानं. का दिला? त्याच्या मागे मोठा इतिहास आहे. मग सांगा ना. हो पण आता 4 वाजले ना, तरी सांगाच ना. बरं सांगतोस. रामा, ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अतिशय रूपवती. ब्रह्मदेवानं ठरवलं माझी अहिल्या मी त्याला देईल जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. हे जाहीर झालं आणि सर्व पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. मोठे मोठे निघाले. नंदीवर शंकरजी, ऐरावतावर इंद्रदेव, उंदरावर गणपती, सगळे. प्रत्येकाला दुपारचं स्नान गौतमाचं चालू असताना विचारत होते अरे इतने जल्दबाज में देवता लोक का जा रहे. प्रत्येकाला वाटायचं या म्हाताऱ्याला सांगत बसलं म्हणजे मागचं ओव्हरटेक करून गेलं, डिझेल गेलं, नंबरही गेला. कोणी सांगत नव्हतं. फक्त गणपती बापाचं वाहन थकलं आणि मग गणपतीलाच विचारलं गौतमजीने, गणेशजी इतने जल्दबाज में देवता लोक का जा रहे. ते ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार आहे जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार आहे. आणि गणपती निघाले. गौतमचे दुपारचं स्नान आटोपून येत असताना एक कपिला गाय व्यायला झाली होती. कपिला गाय. वासराचं तोंड बाहेर आलं होतं आणि गायीला पृथ्वीचं रूप मानलेलं आहे. गौतमानं ओल्या कपड्यानं त्या गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य संपादन करून गौतम सत्यलोकात आले. ब्रह्मदेवाने आपली कन्या अहिल्या गौतमाला दिली. विधिवत लग्न सोहळा संपन्न झाला. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. तेव्हा पोहोचले हे 120 वाले. यांचं लग्न उरकल्यावर सर्वात जास्त राग आला इंद्राला. काय ब्रह्मदेवा, असं वशिलानं द्यायचं होतं तर मग पेपरला जाहिरात कशाला दिली. नाही हो, वशिलावर काही नाही. काय वशिला काही नाही. हे म्हातारा आंघोळ करत होतं नदीत. आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही तर याला मुलगी दिली कशी. अहो त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य संपादन केल्यामुळे माझी अहिल्या मी गौतमाला. ठीक आहे, इंद्र म्हणतात मला एकदा तरी बाद आणेल तिच्या पातिव्रत्याला. असे काही दिवस गेले रामा. एक दिवस मध्यरात्र होती. इंद्र गौतम झाला. अग्नीला कोंबडं केलं. अग्नीला. आणि मध्यरात्री त्या आश्रमाच्या परिसरात आल्यावर इशारा केला इंद्रानं. कोंबडं आरवलं. पूर्वीच कोंबडं. कोंबड्यांचा डांडा खाल्ला का. पूर्वीचं कोंबडं भाऊ इमानदार होतं. नियमात ओरडायचं
तर याचं हे कोंबडं कुठून आणलं 4 वाजता? हायब्रिड आहे, संकरित बियाणं आहे. पूर्वी कोंबड्याच्या वरडण्यावर माणसं उठायची. खऱ्या गौतमाला वाटलं कोंबडा आरोग्य, स्नानाची वेळ झाली, गौतम स्नानाला गेले. हा नकली गौतम आत प्रवेश करत झाला. तिकडे साक्षात गंगा गौतमाला म्हणाली, माघारी फिरा गौतमा, मी गंगा बोलतीये, स्नानाची वेळ नाही, फिरा माघारी. स्नान न करता गौतम वापस आले, दरवाजाला थाप मारले, दारुगाड. आतली अहिल्या घाबरली, बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज येतो, तर हा आतला कोण? घाई दरवाजा उघडला, नकली गौतम पळून जाऊ लागला. असली गौतमाने लाल डोळे केले. ओळखलं इंद्रा, माझ्या माघारी आलास? अरे 1000 भग पडतील तुला. घाबरला. उशाप द्या महाराज, जा धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. काय अग्नी, कोंबडाहून मदत केली, तुझ्या ज्वाला काळा पडतील. हा शाप आहे अग्नीला गौतमाचा, ज्वाला काळा पडतील. ऊसाचं पाचट पेटवा, नाहीतर रॉकेलची चिमणी, वरचे टोक काळपट असतात, तुझ्या ज्वाला काळा पडतील. अग्नी घाबरला. उशाप द्या महाराज, सर्व भक्ष्य खोसेल. वलं जळतं, वाळलं जळतं, सर्व भक्ष्य. अहिल्या घाबरली. तोपर्यंत काय यांना एवढा शाप माझं कसं होणार? गडबडा लोळू लागली. तिच्याकडे पाहिल्यावर हात जोडू लागली. क्षमा करा स्वामी, पतिदेव क्षमा करा, एवढा गुन्हा माफ करा. पतिदेव क्षमा करा, एवढा अपराध पोटात घाला, एवढा गुन्हा माफ करा. पतिदेव क्षमा करा. काय क्षमा करा? तुला कळू नये पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस, पाषाण होऊन पडशील. उशाप द्या महाराज, त्रेतायुगात राम या रस्त्याने येतील, त्यांच्या रजक्कणानं तुझा उद्धार होईल. एवढी कथा सांगितली आणि विनंती केली. गौतम नारी श्राप बसऊपल देहधरी धीर, चरण कमलरज चाहती कृपा करो रघुवीर. ज्या भागानं वारा वाहत होता, प्रभूजी तिकडे जाऊन उभे राहिले. त्यांच्या चरणाला चिकटलेले धुळीचे कण शिरेवर आले आणि अहिल्याचा उद्धार झाला. वेळ अतिशय कमी आहे, पण आपण एक तुम्हाला पाठ आहे. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. थोडासा बारकावा पहा, याच्यामध्ये 5 शब्द आहे, मोजा तुम्ही. पहिला शब्द रघुपती, दुसरा राघव, तिसरा राजाराम, चौथा पतित पावन, 5वा सीताराम है ना. हा ऐतिहासिक क्रम है. रघुकुल में जन्म लिया तो हो गए रघुपति, कौशल्या माँ बड़ी प्यार से बुलाती थी तो राघव, ज्येष्ठ पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही तो राजा राम. अहिल्या का उद्धार किया यानी पतित को पावन किया तो हो गए पतित पावन. बराबर 5 बजे बनने वाले हैं सीताराम. सीताराम म्हणून एकदा सर्वांनी हात वर करा. पाठ आहे भजन एका तालात. रघुपति एक टाळे. सीता. आणि मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये प्रवेश करताना एक राजा जनकाची आंबेराई लागली. देखी अनुप एक अंबराई, गर्द सावली. विश्वामित्र म्हणाले, रामा लक्ष्मणा, मला आंबेराईत बरं वाटतं, आपण इथेच थांबू. आंबेराईमध्ये विश्वामित्र राम लक्ष्मणा समवेत आले. हे राजा जनकाला कळालं. पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया होत्या. साचते एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत पुऱ्या गावाची गुरं बसत होती दुपारी. एवढाली झाडं, एका आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, पुऱ्या गावाला सुकाट. आता डोक्या एवढं झाड असते, हापूस 10-12 कैऱ्या, मालक खुश, हापूस एवढंच पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया हा ना. पूर्वीच्या आज्या आंबेराईचं गाणं म्हणायच्या. याच्यात आहे आज्या काही? हा, आंबेराईचं गाणं. नातू मांडीवर
नातवाला झोपवण्यासाठी. अरे पूर्वी त्या गाण्यामध्ये प्रबोधन होतं बाबा. मधगे पाटील, आता हे वृद्धाश्रम नव्हते पूर्वी. काय कारण? याचं कारणच जातं होतं घरात. जातं गेलं आणि वृद्धाश्रम वाढले. जात्यावरच ते लेकरं ऐकायची मायच्या तोंडून. पायली पायली दळायची गारठ्याच्या दिवसात. पहाटे घामानं भिजायची माय. 4 वाजता उठायची, दळण करायची. डाव्या मांडीवर लेकरू गारठ्यामध्ये दळायची. लेकरू जागं होऊन रडायचं तर डाव्या हातानं थापटायची त्याला आणि एका हातानं जातं ओढायची आणि त्याला थापटताना म्हणायची, आता निजला माझ्या राजा रे, मोठा झाला म्हणजे लग्न होईल, या म्हातारीला हाकलून देशील बाबा रे. जात्यावर नको रे म्हणू पुता आणि ओढायची जात. ते लेकरू ऐकायचं. नको रे म्हणू पुता मायेले येडी जाती, तुला रे जन्म द्याया अस्तुरी कुठं होती. आणि ते ऐकायचं. मातेचे उपकार काय फेडसी येड्या जीवा, अरे मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. ते बाळ ऐकायचं. मरेपर्यंत मायबापाला विसरत नव्हते पोरं. जात्यावरच उपदेश असायचा. आंबेराईचं गाणं याच्यात असेल आजी कोणी, नातू मांडीवर. आंब्याची अंबराई आजी, बरं का सोमनाथ, आजीचं गाणं. आंब्याची अंबराई आल्या गेल्याले सावली, तुझ्या आज्यानं लावली. उद्देश एकच, नातू झोपवणे. हे इथलं सांगतोय मी. देखी अनुप एक अंबराई, एक सुंदर आंबेराई बघितली. त्या आंबेराईमध्ये विश्वामित्र आणि राम लक्ष्मण थांबले. राजे जनक येतात. विश्वामित्राला वंदन केलं. आणि राम लक्ष्मणाकडे गेले. खाली बसा पाटील, लय जागा आहे. पाटील इकडे बसा. नाही काय हरकत नाही, आले ते त्याच्यावर बसले होते, त्रास होतो तुम्हाला. इकडे या, बसा पाटील. हे पाटील सांभाळताच रामायण बाप. ते तिथं त्रास होतो ना, त्याच्यावर बसले तुम्ही. इथं जागा आहे आपल्याला. हां ठीक आहे. ते 2 पोरं पाहिले, राम लक्ष्मण. राजा जनकानं, म्हणजे आपल्या भाषेत सांगतो मध्य पाटील, मुलं बघायचा कार्यक्रम आंबेराईत झाला. कायचा बैल बाजारात होतो, कायचा एसटी स्टँडवर, कायचा पानाच्या टपरी पुढं. मुलं बघायचा कार्यक्रम लांबून दाखवावं लागतं ना. तिथे बैल घेऊन उभा नाही का बैल. मराठी फिरवू नका रे बाबा, आपलं काय चाललं. अरे मुलगा बघणं चाललं आणि तुम्ही का हसता. बाजारात दाखवायचा असतो. अरे तो बैल घेऊन उभा नाही का बैल, तोच बैल आपलं. तोच मुलगा. जसा काहीचा बैल बाजारात होतो, काहीचा पानाच्या टपरी पुढं, काहीचा स्टँडवर, काहीचा बाजारात, तसा हा कार्यक्रम झाला आमराईत. मुलं बघायचा. पहिल्या भेटीतच मुलं बघितली. जनकाला पसंत पडली. पण प्रश्न पडला, मुलं तर जावाई करण्याच्या लायकीचे आहे, पण पोशाख ऋषिकुमारांचा आहे. जर ऋषीचे पुत्र असेल तर सोयरीक जुळत नाही, पण राजाचे असेल तर जावाईच. म्हणून विचारलं विश्वामित्राला, कहू नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक, सहज बिराग रूप मन मोरा, थकित होई जिमी चंद चकोरा. चंद्राकडे चकोरानं बघावं तशी माझी अवस्था झाली हो या 2 लेकराकडे पाहून. हे कोण आहे? ऋषीचे पोरं आहेत का राजाचे? अरे रघुकुल म्हणे दशरथ के जाय. बाज जमलं म्हणला सोयरी. आता दशरथाचे पोरं आहे.
मम हित लागी नरेश पठाय. हा सावळा दिसतो ना तो कौशल्येचा राम आहे आणि हा गोरापान दिसतो का नाही लक्ष्मण सुमित्रेचा आहे. वयावर जाऊ नको. या 15 वर्षाच्या रामानं मारले ताटिका सुभावचा नाश, मारे 400 कोस अहिल्याचा उद्धार. हे सगळे ऐकलं बाबा. बाबा तुम्ही एकटे हबप आला असता तर तुम्हाला आंब्याच्या झाडाखाली उतरू दिलं असतं. पण राजपुत्र आहे आणि राजपुत्रांना त्यांच्या योग्यतेनुसार निवास देणं हे राजाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून योग्य निवास दिला. दुपारचं भोजन झालं, विश्रांती झाली आणि मग रामचंद्र म्हणाले, गुरुजी माझा लहान भाऊ लक्ष्मण त्याला नगर बघायची इच्छा आहे. मोठ्याला काही काम करायचं असलं की लहानाचं नाव पुढं करायची पद्धत आहे. म्हातारपणात ऊस खायची इच्छा असते. म्हातारं ऊस खात बसतं दारात, पण 5 वर्षाच्या नातवाला बसवतो बळत. बस रे बसत का? त्याच्या वयाचा म्हातारा तिकडून येतो. क्यों बुड्ढे मुंह में पूरे दांत नहीं तो भी इस उम्र में गन्ना खा रहे? मैं नहीं खाता जी. तो पोते को छिलटे निकाल के देता जी. नाव करतं नातवाचं ऊस खाता आजोबा. तसं नगर बघायचं रामाला नाव केलं लक्ष्मणाचं. मेरा छोटा लखन नगर देखना चाहता. लिखा केलं जाओ. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू जेव्हा नगरात प्रवेश करतात, आनंद आहे. सगळे गाव पागल झालं. सीतामाईची सखी गॅलरीमध्ये उभी आहे. तिनं बघितलं वरच्या मजल्याहून आणि आत गेली. सीते 2 राजकुमार आले नगरात. खूप सुंदर आहे म्हणतात. तुम्ही नाही बघितलं? नाही का? खालून चालतात ग ते. त्यांचे चेहरे दिसत नाही ना. गेले कुठं? सरळ गेले. मग मागच्या रस्त्याने येतील. आता मागच्या गॅलरीमध्ये जाऊन उभ्या राहा. पण चेहरे दिसत नाही ना. मी सांगते ते करा. वंजळभर अक्षदा फुलं अशा हातात ठेवा. गॅलरीत उभ्या राहा. खालून चालत आला राम, त्याच्या डोक्यावर जोरात टाका. काय पडतं म्हणून वर बघल. किती देख नाही मग सांगायला आत या. ही सीतेची युक्ती. मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी मला माहीत आहे. मागणं आल्यावर वंजळी टाकली अक्षदाची आणि ते जेव्हा काय पडते म्हणून श्रीरामानं वर बघितलं आणि प्रभूचा मुखचंद्र पाहला आणि सखी पागल झाली आणि येऊन सांगू लागली, सीते रूप सर्वांना दर्शन देऊन प्रभू लक्ष्मणजी विश्वामित्रजीकडे येतात. रात्र संपली. स्नानादी कर्म आटोपल्यावर रामचंद्र म्हणाले, गुरुदेव तुमच्यासाठी राजा जनकाच्या पुष्पवाटिकेमधून आम्ही दोघेही भाऊ फुलं आणू. जाव राम जाव लखन. परवानगी मिळाली. त्याच दिवशी गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं सीता 8 सखी समवेत पुष्पवाटिकेमध्ये, 2 सख्या पुढे 2 मागे, 2 डावीकडे 2 उजवीकडे, सर्वात पुढे एक सखी होती. तिनं फुलं तोडणारा राम बघितला आणि वापस आली. जानकी जिन्होंने कल पूरा गांव पागल किया, देखन बाग कुंवर 2 आए, बगीचा देखने आए. आता सखी पुढे सीता मागे.
लांबून दाखवून दिलं वो राम आहे आणि सखी बाजूला झाली. आताची सखी सद्गुरू आहे, सीता साधक आहे, राम साध्य आहे. सद्गुरूचं कर्तव्य आहे साधकाला साध्यापर्यंत नेणे, बाजूला होणे. लग्नामध्ये रुसवे फुगवे चालतात शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत. एकदा शेवटचं मंगलाष्टक झालं की रुसलेलं बिना चपलाचं भोकरदनला गेलं कोणी कुत्र विचारत नाही. लिखा लिखी की बात नहीं, देखा देखी की बात. दुल्हन को दुल्हा मिल गए तो फिकी पडी बरात. बस तसंच आहे. दाखवून दिलं व राघव आहे, बाजूला झाले. भावदृष्टी लक्ष्मणावर, रामावर दृष्टी. आणि मग सखी म्हणाली चल जानकी ये लोग कल भी आएंगे, गौरी पूजन करना है. आणि मग सखी समेत सीतामाई गौरीचं स्तवन करू लागल्या. आपण सर्वांनी बरं का आशीर्वाद महाराज. वा मन मंदिरा गजर भक्तीचा.